या ठिकाणी जेव्हा दादा प्रथमतः राहायला आले तर त्या अगोदर जॉईंट सी पी साहेबांचा हा बंगला होता आणि अगदी कमी वेळामध्ये म्हणजे 22 दिवसामध्ये या बंगल्याची निर्मिती झाली आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही या बंगल्याचं काम आम्हाला करावं लागलं आणि आम्ही ते केलं पूर्ण. आमचे संपूर्ण अधिकारी वर्ग सचिव स्तरावरून तर खालच्या स्तरापर्यंत आणि कंत्राटदार यांनी अहोरात्र मेहनत करून आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार या बंगल्याची निर्मिती झाली. या बंगल्याचा आम्ही आराखडा तयार केला आणि अप्रूव्हलसाठी आम्ही जेव्हा दादांना पाठवला त्यावेळेला त्यांनी संपूर्ण बघितला आणि याच्यानंतर त्यांच्या सूचना अशा होत्या की इथे झाडं बऱ्याच प्रमाणात आहेत आणि झाडं एकही झाड तुटता कामा नये अशा त्यांच्या स्पष्ट सूचना होत्या आणि त्याचं काटेकोरपणे पालन करून आम्ही संपूर्ण या ठिकाणी काम केलेलं आहे. हे लॉनसुद्धा आधी नव्हतं, इथे काहीच नव्हतं. हा लॉन आम्ही नव्याने तयार केला. दादांना फिरण्याची सवय, सकाळी उठण्याचं सवय होती, त्याच्यानुसार यांचा वॉकिंग ट्रॅकसुद्धा या ठिकाणी आम्ही तयार करून घेतलं होतं. या संपूर्ण बंगल्याच्या भोवती फिरता येईल अशी वॉकिंग ट्रॅक या ठिकाणी आपण तयार केलेली आहे आणि एंट्री आणि एक्झिट हा स्वतंत्र तयार करण्यात आला. इथनं आधी एंट्री नव्हती, ही एंट्री नवीन तयार करण्यात आली आणि एक्झिटसुद्धा ही फक्त एंट्री होती तर ती एक्झिट करून एंट्री नवीन या ठिकाणी तयार करण्यात आली. आणि बंगला माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा असल्यामुळे तिथे कॉन्फरन्स हॉल, डायनिंग हॉल, किचन, मोठ्या प्रमाणात किचन लागायचं, 2 बेडरूम्स, अटॅच ड्रेसिंग सकट टॉयलेट आणि दादांच्या सूचनेनुसार त्यांना जे पाहिजे होतं मुख्यतः लोक जी भेटायला यायची त्यांच्यासाठीचा वेटिंग एरिया. तर बंगल्यानंतरचा जो संपूर्ण हा एक्सटेंडेड पोर्शन तुम्ही जो बघतात आहे तो आम्ही नव्याने तयार करून मागच्या बाजूला आणि समोरच्या बाजूला एक्सटेंड करून तिथला लोकांचा बसण्याची व्यवस्था, OSD साहेबांची बसण्याची व्यवस्था आणि त्यांचा स्टाफ यांना त्या ठिकाणी कसं व्यवस्थित राहील त्यानुसार त्यांच्या सूचनेनुसार त्या तयार करण्यात आलेल्या आहे. आणि त्याचप्रमाणे समोरचा जो परिसर आहे त्यांना नेहमी स्वच्छता आणि नीटनेटकेपणा, त्यांचं कधीही डिमांड अशी राहिली नाही, पण ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी व्यवस्थित आणि स्वच्छ पाहिजेत असा त्यांचा नेहमी आग्रह राहिलेला आहे. पण त्या शेवटच्या काय नेमक्या सूचना दादांनी तुम्हाला दिलेल्या होत्या? अधिवेशन काळात 15 दिवस झाले, अधिवेशनामध्ये दादा यावेळेला अतिशय प्रसन्न याच्यामध्ये वावरताना दिसले. खूप म्हणजे शेवट ज्यावेळेला 12 डिसेंबरला दादा या ठिकाणी येऊन निघाले त्यावेळेला सायंकाळी सगळ्यांसोबत त्यांनी फोटो सेशन घेतला आणि पोलीस विभाग, आरोग्य विभाग, PWD, इवन आपले केटरिंगचे जे लोक होती जी नेहमी त्यांच्या आतमध्ये राहायची त्या सर्व लोकांसोबत त्यांनी आपला फोटो सेशन घेतला. आणि ज्यावेळेला मी त्यांच्या बाजूला उभा राहिलो त्यावेळेला त्यांनी अशा सूचना दिल्या की हे बघा बंगला अतिशय चांगला झालेला आहे, सगळ्या गोष्टी मला जिथल्या तिथे पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका. मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित या ठिकाणी झालेला आहे आणि मी परत येईल असं 2-3 वेळाला त्यांनी सांगितलं. परंतु कालची जी ही दुर्दैवी घटना ऐकली आणि आम्ही दादांच्या सूचनेनुसार संपूर्ण परिसर आणि त्यांच्या सूचनेचं काटेकोरपणे पालन केलं, परंतु आज दादाच या सर्व गोष्टी बघायला आपल्यासोबत नाहीत, याबद्दल खूप खंत वाटत आहे.